हा, कालच्या कॉलला होते का तुम्ही? कपिलजी शेंद्रे काल बोलवलं होतं ना तुम्हाला? तर ऍक्च्युली मी याच्यासाठी थांबलो कारण याची समस्या तीच आहे. यांचे भाऊ अपंग आहेत. कपिल शेंद्रे 57% दिव्यांग, लोकोमोटर पॅरालिसिस झालाय. प्रभाग 34 मानेवाडा, आमच्या इथेच राहतो. बरोबर बरोबर. तर हे तुमचे, मी आधी पण आलो होतो आपल्याला भेटायला. काय विषय होता दादा तुमचा? सर माझा ऍक्च्युली तर काल त्या दिवशी आम्ही गेलो होतो तहसील ऑफिसला संजय गांधी योजनेमध्ये ते करायसाठी. बोला. खालीच राहतो. पण ते ऑफिसमध्ये जितकी अधिकारी होते त्यांनी ते सांगितले इथं होत नाही काम, एजंटकडे जा, टोकन बनवणार. मग काही खत असेल टोकन बनल्यावर ते काम होणार. बरं, कोणी म्हटलं हे एजंटकडे जा? तिथले अधिकारी लोक, बाया असतात लेडीज अधिकारी. बरं, त्याची गरज नाही आहे एजंटकडे जाण्याची. जरा बोलतो त्या विषयावर त्यांच्याशी की असे कसे ते एजंटकडे पाठवतात. पण तुमचा विषय काय बेसिकली? तेच आम्हाला संजय गांधी निराधारमध्ये, संजय गांधी अपंग योजनेमध्ये अप्लिकेशन करायचं. हो, तर मग काही प्रॉब्लेम नाही ना. काय तुम्हाला प्रोसेस माहित नाही का तुम्हाला? नाही, प्रोसेससाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांच्याकडे जाऊन अप्लिकेशन करू बा म्हणून. ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला. जे डॉक्युमेंट्स लागतात, राशन कार्ड आहे तुमच्याकडे? हो. बँकेचे पासबुक आहे? हो. 2 फोटोग्राफ आहे? घर टॅक्स पावती आहे? कधीची चालेल? 15 वर्ष. ऑनलाईन 2013 पर्यंत. 2000? हा, चालेल ना. चालेल. किती वर्ष झाले? 2013 म्हणजे 8 आहे आणि 5 आहे. 8 5 13, 1 14 होऊन जाईल. मार्कशीट आहे, राशन, वोटिंग कार्ड आहे. जुनं नाही. किती जुनं आहे? 5-6 वर्षाचं असेल. होऊन जाईल, काही विषय नाही. तुम्हाला जायचं आहे संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयामध्ये. कुठे? नागपूरला, जिल्ह्याच्या समोर. तिथे गेल्यानंतर तिथे पटवारी साहेब बसतात. एक त्यांचा तो फ्लोअरच आहे. त्या पटवारी साहेब तिथे बसतात. तिथे कोणालाही विचारलं की पटवारी कुठे बसतात तर ते सांगून देतील तुम्हाला तिथे पटवारी बसतात. ठीक आहे. तिथे गेले तुम्ही. तिथे गेल्यानंतर त्यांना सांगायचं की आम्हाला संजय गांधी निराधार योजनेच्या पेन्शनमध्ये समाविष्ट व्हायचं आहे. तर ते त्यांचे गोषवारा देतात. 2 डॉक्युमेंट देतील ते, एक इन्कम सर्टिफिकेट आणि एक रहिवासी प्रमाणपत्र. हे 2 डॉक्युमेंट खूप महत्वाचे आहेत. त्यांच्याकडून घ्यायचं. ते 1 रुपया सुद्धा घेत नाही. त्यांच्याकडे गेलो ते तुम्हाला 5 मिनिटांमध्ये ते लिहून देतील. तुम्हाला हे तुमचे कागदपत्र पाहतील. तुमची हँडिकॅप सर्टिफिकेट घेऊन जायची, ओरिजिनल UDID कार्ड घेऊन जायचं आणि त्यांना ते सांगायचं. ते तुम्हाला एक 5 मिनिटांमध्ये पत्र लिहून देतील. इन्कम 50,000च्या खाली दाखवायचं. ते विचारतील तुम्हाला इन्कम किती आहे, तर मला इन्कमच नाही आहे ना आता. नाहीच आहे ना इन्कम. तर इन्कम नाहीच आहे तर ते तुम्हाला लिहून देतील. बस ते 2 डॉक्युमेंट तुम्ही आपल्याकडे घेऊन या इथे. किंवा इथे नाही आणले तर तुम्ही तिथेच कुठल्या तरी सेतू केंद्रामध्ये, ई सेवा केंद्र जे असतात तिथेच जायचं. किंवा तुम्ही इथे आले तरी चालेल, किंवा तुम्ही तिथे ई सेवा केंद्रामध्ये जायचं. त्या जे पटवारी जे पेपर देतील, पटवारी साहेब, तलाठी साहेब, त्या पेपरच्या आधारावरती इन्कम सर्टिफिकेट आणि रहिवासी प्रमाणपत्र ते तुम्हाला कॉम्प्युटराइज काढून देतील. आणि त्या कॉम्प्युटराइज 2 डॉक्युमेंट आणि बाकीचे जे डॉक्युमेंट, या सर्व डॉक्युमेंट मिळून तुमच्या संजय गांधी निराधार योजनेचा जो फॉर्म आहे ते सुद्धा ऑनलाईन भरतील. या पूर्ण प्रोसेसला एक जवळपास 800 रुपये लागतात. ई सेवा केंद्रामध्ये 800 घेतात, कोणी 1800 सुद्धा घेतात. परंतु 800 रुपयाच्या वरती लागत नाही. लागायला नाही पाहिजे, कारण 250-300 रुपये इन्कम सर्टिफिकेट बनवायला लागेल. ते त्यांचे रेट्स आहेत. कुठलाही ई सेवा केंद्रामध्ये जाल, आला की ग्रामीण शासकीय फीस 75 रुपयेच आहे. हो, बरोबर. पण ते त्यांना कम्प्युटर चालवायचं, त्यांचं सेंटर चालवायचं, त्यांच्याकडे लेबर स्टाफ आहे, ऑब्वियस आहे, ते सुद्धा धंदा करायला बसलेले आहे. तर ते तुमच्याकडे 250-300 रुपये एका डॉक्युमेंट मागे घेतील. 300 रुपये समजा इन्कम सर्टिफिकेट, 300 रुपये समजा रहिवासी प्रमाणपत्र, 300 रुपये समजा तो मेन फॉर्म भरतात त्याचे.
असे 800 ते 900 रुपये तुम्हाला तिथे खर्च येईल. कुठेही जाल तरी तोच खर्च येणार आहे. बरोबर. ते झालं की तुम्हाला पोच पावती मिळेल. विषय संपला. पोच पावती मिळाली की ती पोच पावती माझ्याकडे घेऊन यायची. माझ्याकडे आली की आपण ते डेस्क 1, डेस्क 2, डेस्क 3 राहते, आपण त्यांच्या पाठपुरवठा करून ते काम तुमच्या येणाऱ्या 3 ते 6 महिन्यावर तुमची पेन्शन सुरू होते. एवढंच काम आहे. ठीक आहे. व्यवस्थित काही त्यामध्ये विषय नाहीये खूप असा.